माणूस युट्यूबर आहे, 1 लाख फॉलोअर आहे त्याचे युट्यूब. युट्यूबला व्हिडिओ टाके तुम्ही. हा आजींना की आजी बोला ना, तुमचा आवाज तुम्ही गाई ते करता ना, धंदा करता ना. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ आणि स्वागत तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आहे सोमवार आणि आज पण मॉर्निंग ड्युटी कंटिन्युअस 3 दिवस मॉर्निंग ड्युटी करतोय. मागचे 2 दिवस तरी ना प्लस ओव्हर टाइम सुद्धा केलाय. तरी फुल ऑफ एनर्जी आहे. कसं काय माहिती, कारण जेव्हा तुम्ही एखाद्या तुमच्या गोलच्या मागे लागता ना, तेव्हा तुम्हाला ना कोणत्याच गोष्ट कंटाळा येत नाही आणि तुमची बॉडी पण तुम्हाला फुल सपोर्ट करते. फक्त तुम्ही तुमच्या तिथे 100% दिलं पाहिजे. डेडिकेशन दिलं, काय म्हणू शकतो, 100% दिलं पाहिजे. तर हा आता फ्रेश वगैरे झाले, आंघोळ वगैरे केली मस्त आणि आता जाऊ नाश्त्याला आणि मॉर्निंग ड्युटी करून मग आपल्याला जायचंय ट्रेनने जायचंय. आज बघा कुठं जातो, काय नाही, मित्राचं लग्न आहे तिकडे जायचंय. अजून सुट्ट्या बिट्ट्या काय दिल्या नाही इंचार्जनी, बघू. सुट्ट्या बिट्ट्या नाही, डायरेक्ट आपण जातो. चला. आणि आपल्या काल एक रील टाकलं होतं नाही का, हॅपी मदर्स डे टू ऑल माय नर्सेस, आणि ते रील एवढं रन केलं इन्स्टावर, 75K म्हणजे 76,000 लोकांनी ते बघितलंय आता सध्या रनिंग मध्ये. आणि म्हणजे नर्सेस सपोर्ट करतात यार, इतक्या कमेंट्स करतात आहे. म्हणजे मला असं वाटतं इथून पुढे मी जे नर्सेसवरच सगळा कॉन्टेंट फोकस केला पाहिजे जरा माझ्या स्टार्टिंग फेजला तरी. काय म्हणता, तुम्हाला काय वाटतंय? चांगला प्रतिसाद येतोय लोकांचा, तर काय हरकत आहे ना बनवायला. चलो. आ गए हम अपने फ्लोर पे. यस, खुल जाओ भाई. चलो. तर मित्रांनो, आपल्याला होती मॉर्निंग ड्युटी आणि मॉर्निंग ड्युटी करून झाली एकदम चिल होती. एकच पेशंट आणि 4-5 वॅकन्सी होत्या. तर फुल जोश आता, कारण आता आम्ही निघालोय श्रीरामपूरला, नगर जिल्हा. तर कधी कधी योग येतो दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याचा नाही का. मित्राचं लग्न आहे आपल्या रूममेटचं, तर त्यासाठी चाललोय आता. आणि चला ट्रेननी चाललोय आता. खाली आपलं एंट्री वगैरे करू हॉस्टेलची आणि जाऊया मग. चलो. तुम्ही बघू शकता इकडे सगळं बॅग बिग रेडी आहे, काय जास्त घेतलं नाही, एक छोटी बॅग. चलो बाय. हर्षल तर कच्चा आहे आणतोय. काय करते हर्ष? एंट्री करतोय. एंट्री मित्रांनो, आता आम्ही ना रेल्वे स्टेशनवर आलोय आणि आता चाललोय बेलापूरचं. काढतो ना आपण श्रीरामपूर बेलापूर एकच स्टेशन आहे तिकडलं. आता आहे ना तिकीट काढतोय. हर्षल लाईन मध्ये उभा आहे, कधीतरी काम करू द्यायला सॉकलाय तो. हर्षल तिकडे काय बघतोय? हर्षा बघ ना, तुला घेतो कधी लाच गेले वाटत. मित्रांनो, चाललोय आता लग्नाला साहेबांच्या. हर्षला घे ना, घे ना हर्षला, लागू मोबाईल तो. बंद करतोय. मित्रांनो, आता आहे ना वाट बघतोय आपल्या ट्रेनची. ट्रेनचं नाव काय रे? कोणती ट्रेन आहे? ज्ञानगंगा. कुठं जाणार आहे? ज्ञानगंगा एक्सप्रेस म्हणून आहे कोणती तरी. मी काय जास्त रेल्वेने क्रॉस करत नाही. आपलं कधीतरी कॉलेज टायमिंगला लोणावळा वगैरे व्हायचं, त्याच्यानंतर काय परत काय झालेलं नाही. तर आता चाललोय श्रीरामपूरला, बघू वाट बघतोय. बनारसला जाते का? बनारस एक्सप्रेस आहे. चला जाऊया. ग्लाबला नाही ते एसटी. ग्लाबला नाही भेटली ती एसटी. 8 वाजता निघाय, शार्प 12-1 पर्यंत. मित्रांनो, फायनली आम्हाला आहे ना जागा भेटलेली आहे जनरल डब्यात का होईना. आणि आता ट्रेन चालली आहे. तर चला आता डायरेक्ट 3 स्टेशन आहे, दौंडला आहे, नगरला आहे आणि डायरेक्ट बेलापूर. मोबाईल वाढवा अभ्यास आहे तुम्ही करत. तिथं काय करायचं, एवढा पॅक पकडलाय ना. फर्स्ट विनर झालाय तुमचा भाऊ परत एकदा. ग्रीन कॉरिडॉर. ग्रीन कॉरिडॉर. पैसा बराबर
तर मित्रांनो आता आहे ना आम्ही जनरल डब्यातून आहे ना दौंड क्रॉस केलंय. तर कसं वाटतंय, कशी फिलिंग आहे, कशा प्रकारचे लोक भेटतात? फिलिंग चांगली, पण इथं फार श्रीमंतापासून ते एकदम गरीबातल्या गरीबापर्यंत लोक भेटलेत आज या डब्यामध्ये आपल्याला. आणि आम्हाला आहे ना 2-3 चक्के भेटले, पण आम्ही त्यांना आहे ना केवळ पैसे दिले नाही, काहीच नाही दिलं. कायला पैसे द्यायचे? म्हणजे काय आम्ही कष्टातून कमवायचे, तिथं आमचे बरं मनके गेले कामं करू करू, आणि याला आहे ते पैसे द्यायचे. अजिबात नाही म्हटलं, मराठी माणूस आहे, मराठी नाहीच देत जा, काय करायचं करू, पण गाल बिल असं काय काय करायला अजिबात भेटणार नाही म्हणले पैसे. का नाही? बरोबर आहे. आणि त्यांना आपण सांगितलं की आम्ही पुण्यावरूनच बसलो, त्यामुळे आपल्याला जास्त फोर्स केला नाही. आम्हाला तरी फोर्सच नाही केला, डायरेक्ट नाही का, डायरेक्ट म्हणले बेटा ठीक आहे. ते एक तर असं म्हणलं की जलम एक्सप्रेस मध्ये यायचं ना, माझ्या कशाला फोटो पाहिजे. तो पोट एवढं मोठं होतं, पाय पाय. युट्यूबर आहे, 1 लाख फॉलोअर आहे त्याचे युट्यूबला व्हिडिओ टाके तुम्ही. हा आजी ना की आजी बोला ना, तुमचा तुम्ही इथे करता ना, धंदा करता ना. नको म्हणते आजी, घाबरते ते कॅमेराला घाबरते ते आजी. जुनी माणसं आहे, जुनी, पण गुगलला जातो ना ते सगळीकडे जातं. बरोबर आहे. तुमच्याकडे गरीब आहेत म्हणून. पोलीस लोकांना काय राव, पोलीस आपले मित्र आहे. काय ते चिक्की चिक्की मध्ये शेंगदाण्याचे ना. साला ट्रेन में बैठ के ट्रेन का गेम खेल रहे हैं. अरे मध्ये हात नको घालू, तोडून देईन बरं काय. हो, तर आता बघू शकता तुम्ही 8:24 झालेत आणि ना जवळपास 1.5 ते 2 तास ट्रेन लेट आहे. माहित नाही भाऊ कशामुळे, लय पस्तावा झाला नाही का ट्रेन येऊन. तुम्ही पण जर कुठं लॉंग रूटला वगैरे जात असाल ना, लॉंग रूटचं काय नाही, पण जिथं असं आपल्या 2-3 तासाचं अंतर आहे तिथं जरा जपून जा, कारण आमचा एक्सपिरियन्स एकदम खराब आहे. अक्षरशः जेवण नाही, काहीच नाही, तोंडाचा बघत पाणी नाही, ऑनलाईन कॅश आहे सगळं, ऑनलाईन पण फिरत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि एवढ्या भुका लागल्यात ना की चिक्क्या बिक्क्या खाऊन नाही का. जनरल डब्यात चुकून बनवू नका. फायनली आम्ही ना बेलापूर स्टेशनच्या बाहेर आलोय आणि आता आमचे ब्रदर आहे शुभम लांडे, त्यांचा भाऊ आलाय न्यायला. चला बघू, काहीतरी ब्लॅक घोडा घेऊन आला म्हणला. कोणता ब्लॅक घोडा आहे का माहिती. हा आहे. वाटी पुढे घ्या मग. काय करणार नाही. स्माईल द्यावा. तुम्हाला दिसून राहिलं का? तर मित्रांनो फायनली आता आहे ना आम्ही टेरेसवर आलोय, तुम्ही बघू शकता इकडे सगळं मागं झोपायला. आणि आम्ही जवळपास 11-11:30 झाले, मग जेवण वगैरे केलं. खाली मेहंदीचा कार्यक्रम चालू आहे, पण लय थकलो, डोकं वगैरे दुखतंय नाही का, ट्रेनचा प्रवास कधी केलेला नाहीये. तर हा झोपूया आता, कारण उद्या परत हळद आहे, सगळी तयारी वगैरे करावं लागेल. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.